म्हणजे बघा ना, आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काही जण इतकं एक्सपेन्सिव्ह सिरम वापरतात की त्याचा रेट बघून माझ्या स्किननेच ग्लो करणं बंद केलं होतं. आणि काही जण तर यूट्यूबवर हाऊ टू ग्लो इन 3 days असं पण सर्च करतात. पण गंमत म्हणजे ब्युटी म्हणजे कुठलं ग्लोईंग ट्यूब नाही आहे, ती आहे डेली केअर आणि थोडीशी शहाणपणाचं मिश्रण. चला तर मग वेलकम बॅक टू निकीज प्लॅनेट. आणि आज मी सांगणार आहे तुम्हाला अशाच 10 ब्युटी हॅबिट्स ज्या तुम्ही रोज फॉलो केल्या तर ग्लोईंग स्किन, हेल्दी हेअर आणि कॉन्फिडन्स सगळं तुमचंच होणार. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू निकीज प्लॅनेट. आज आपण बोलणार आहोत अशा काही ब्युटी केअर हॅबिट्सबद्दल ज्या रोज फॉलो केल्यात तर तुम्हाला नक्कीच हेल्दी, ग्लोईंग आणि कॉन्फिडंट लुक मिळेल. आणि हो, एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंटशिवाय हे सगळे तुम्ही घरच्या घरी करू शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणती हॅबिट फॉलो करता. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी, निंबू प्यायचं. हा छोटासा हॅबिट तुमच्या मेटाबॉलिझमला बूस्ट करतो आणि त्वचा स्वच्छ ठेवतो. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. हा जो उपाय आहे ना, तुम्हाला ऑलमोस्ट खूप जणांनी सांगितला असेल, पण ॲक्च्युली हा खूप जास्त इफेक्टिव्ह उपाय आहे. तुम्ही खरंच हे सगळं करून पहा. याने फक्त तुमच्या स्किनवरच नाही तर तुमच्या बाकीचं जे प्रॉब्लेम्स आहेत, जसे तुमचं वजन खूप वाढलेलं आहे, फॅट्स आलेले आहेत खूप जास्त, सो त्यासाठी सुद्धा हा उपाय बेस्ट आहे. मॉइश्चरायझिंग म्हणजे तुमच्या स्किनला नरिशमेंट देणं, म्हणून फेस वॉश नंतर लगेच मॉइश्चरायझर अप्लाय करा. ते त्वचेतला ओलावा रिटर्न करतात. आणि ड्राय स्किन असेल तर थिक क्रीम बेस्ट, आणि ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. आणि मॉइश्चरायझर दिवसातनं 2दा तरी वापरा, म्हणजे सकाळला आणि रात्री दोन्ही वेळा. खूप जणी म्हणतात की मला पिंपल्स सारखे येतात, मला खूप ॲक्ने येतात. आणि हा जो प्रॉब्लेम आहे स्पेशली जो असतो ना, तो घरीच राहणाऱ्या ज्या असतात, हाऊसवाईफ्स असतात, त्यांना स्पेशली जास्त होतो. बिकॉज त्यांचं कसं स्वतःकडे लक्ष नसतं, फेसकडे लक्ष नसतो. आपण सकाळपासून चेहरा सगळं धुतलेला आहे, क्लीन केला आहे, नाही केला आहे, काहीही फरक पडत नाही. सगळ्यांचं म्हणणं एवढंच असतं की आपण तर घरीच राहतो, एवढं कशाला काही करायचं. बट नाही, खरं तर फेसला दिवसभर पोल्युशन, स्वेट आणि मेकअप असतो. म्हणजे मेकअप घरचे बायका नाही लावत, बट तरी चेहऱ्यावरती खूप साधं क्रीमसुद्धा, पावडरसुद्धा आपण लावतोच, असं नाही की नाही लावत. सर आपण ते साफ नाही केलं ना तर पोर्स क्लोग होतात आणि पिंपल्स येतात. म्हणून जेंटल सल्फेट फ्री फेस वॉश वापरा. आणि रात्री झोपायच्या आधी चेहरा क्लीन करणं विसरू नका. क्लिन्झिंग खूप गरजेचं आहे आपल्या स्किनसाठी. आणि कधीही रात्री झोपण्याआधी चेहरा विदाऊट धुतल्याने झोपू नका. ते खूप जास्त हार्मफुल असतं आपल्या स्किनसाठी. 7 ते 8 तासांची झोप तुमचं मूड आणि त्वचा दोन्ही सुधारते. इनकम्प्लीट स्लीपमुळे डार्क सर्कल्स, पफिनेस आणि डल स्किन येते. झोपताना मोबाईल दूर ठेवा आणि बेडरूम काम ठेवा. जी आपली पिलो असते त्याचं कवर सिल्क असेल तर सगळ्यात बेस्ट असतं, कारण त्याने हेअर ब्रेकेज होत नाही आणि रिंकल्स कमी होतात. सनरेजमुळे प्रीमॅच्युअर एजिंग, टॅनिंग आणि पिगमेंटेशन होतो. सो SPF 30 किंवा जास्त असलेला सनस्क्रीन लावा. रोज अगदी क्लाउडी दिवसांनाही जर तुम्ही घरातच असाल तरीही अप्लाय करा. ब्लू लाईटपासूनही प्रोटेक्शन मिळतं. आपण जे खातो तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. फ्रूट्स, लिफी ग्रीन्स, नट्स, सीड आणि प्रोटीन रिच फूड खा. जंक फूड, एक्सेस शुगर आणि डीप फ्राईड टाळा. Omega-3मुळे त्वचा सफल आणि ग्लोईंग होते. आता बघूया हेअर केअर रुटीनकडे. सो हेअर केअर रुटीनसाठी तुम्हाला एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स लागणार नाहीत. आठवड्यातनं एकदा गरम तेलाने मसाज करा. कोकोनट, आमंड किंवा कॅस्टर ऑइल कोणतेही चालेल. शॅम्पू आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करा. आणि कंडिशनर लावायला विसरू नका. ओले केस वेट हेअर कधीच अग्रेसिव्हली ड्राय करू नका. आणि हेअर ड्राय करताना कॉटन टी-शर्ट किंवा कॉटनचे कपडे असतात ते वापरा, टॉवेल्स नाही, कारण त्याने केस तुटण्याची फार जास्त भीती असते. सगळं झालं, आता मेन म्हणजे आपले नेल्स, आपले हात. हाऊसवाईफ त्याकडे मुळीच लक्ष देत नाही. आणि मी सुद्धा माझ्या लग्नानंतर बघितलेलं की माझे नखं जे आधी होते नंतर खूप ब्रेक झाले होते, अक्षरशः ते मधनं क्रॅक होत होते. सो मला त्याचं कळलं नाही असं का, पण मी खरंच खूप सर्च केलं, खूप
ठिकाणी बघितलं, खूप जणांना विचारलं की करू काय मी, ज्याने माझे जे नेल्स आहेत ते आधीसारखे होतील. मला जास्त नेल्स वाढवायला आवडत नाही, आधीपासूनच थोडेसे नॉर्मल वाढले खूप झालं, बट ते दिसायला छान हवेत. सो त्यासाठी ना सॉफ्ट हँड आणि हेल्दी नेल्ससाठी रोज थोडा वेळ द्या. हँड क्रीम, कोकोनट ऑइल अप्लाय करा. नेल्स वीक असतील तर ऑलिव्ह ऑइलमध्ये 10 मिनटं सोक करून ठेवा, भरपूर फायदा होईल आहे. एक टिप सांगू, 1 चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस हे मिक्स करून आठवड्यातनं 1 वेळा तरी आपले नेल्स त्यात डुबवून ठेवा. तुम्हाला लगेच परिणाम दिसेल. स्ट्रेस तुमच्या चेहऱ्यावर डायरेक्ट दिसतो. डल स्किन, ॲक्ने, हेअर फॉल. रिलॅक्सेशन टेक्निक्स फॉलो करा. डीप ब्रीथिंग, योगा, जर्नलिंग. कधी कधी फक्त म्युझिक ऐकून सुद्धा पीस मिळतो. ग्लो इज नॉट जस्ट ऑन फेस, इट स्टार्ट्स फ्रॉम माइंड. डर्टी ब्रशेस म्हणजे बॅक्टेरियाज. ऑफकोर्स पिंपल येण्याचं, चेहऱ्यावरती ॲक्ने येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सेकंड जे कारण आहे ते हेच आहे की आपण मेकअप करतो आणि मेकअप करताना अक्षरशः जे स्पॉन्ज वापरतो, जे पब्स वापरतो, जे ब्रशेस वापरतो ते आपण किती वेळा धुतो, स्वच्छ करतो की नाही याचासुद्धा त्याच्यावर परिणाम होतो. तर आठवड्यातनं 1 वेळा तरी तुमचे ब्रशेस, तुमचे पब्स ते सगळे क्लीन करा. म्हणजे जसं आपण संडेचा दिवस एक ठेवतो, घरातली काही कामं आपले आठवड्याभरात नाही होत पण ते आपण संडेला करतो. सो त्यात एक छोटंसं कामसुद्धा हे करा की तुम्ही तुमचे ब्रशेस, तुमचे पफ्स आणि तुमचं ज्याने तुम्ही मेकअप अप्लाय करता ते सगळे क्लीन करा. म्हणजे आणि ते क्लीन करायला काही खूप मोठं प्रोडक्ट लागत नाही, काही नाही. फक्त गरम पाण्यामध्ये छानपैकी एखादा बेबी शॅम्पू वगैरे टाकून सुद्धा तुम्ही ते क्लीन करू शकता. सोपं आहे ते. या होत्या 10 डेली ब्युटी केअर हॅबिट्स. हे सगळं रेग्युलर केलं तर एक्सपेन्सिव्ह फेशियल ट्रीटमेंटची गरजच भासणार नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही यापैकी कोणती हॅबिट फॉलो करता आणि कोणती हॅबिट आजपासून सुरू करणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निकीज प्लॅनेटला सबस्क्राईब करा for more such simple and useful content. Until next time, stay beautiful, stay confident and stay natural. Bye bye.